18 एप्रिलपासून जबरदस्त वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. मित्रांनो, 18 एप्रिलपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे, संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर वाढत्या तापमानामुळे बहुतांश ठिकाणी आपल्याला 44 डिग्री सेल्सिअस तापमान सुद्धा बघायला मिळालेलं आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना दिसत आहे. मित्रांनो, जर कमी दाबाचे क्षेत्र जास्त स्वरूपात झाले तर त्याचं रूपांतर जे आहे ते चक्रीय वादळामध्ये होत असतं. आता आपण सुरुवातीला बघणार आहोत 18 एप्रिलपासून पावसाची शक्यता, तर 22 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता कशी आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वर्तविण्यात आलेली आहेत याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. सविस्तर माहिती बघण्याआधी आपण एक झलक तापमानाकडे बघूया. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तापमान प्रचंड होत आहे याची एक शॉर्टकट आढावा घेऊ, त्यानंतर पावसाची बातमी घेऊ. तापमान या ठिकाणी मुंबईमध्ये जर बघितलं तर 44 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी बघायला मिळत आहे. बाकीच्या भागांमध्ये आपण बघू शकता 43 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये खूप मोठी वाढ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर चंद्रपूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला 43 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी, तर काही भागात 44 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी बघायला मिळत आहे. जळगाव जर बघितलं तर 42, 43 आणि काही भागात 44 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी आहे. तसेच नाशिक भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत. 18 तारखेपासून पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे आणि हा अवकाळी पाऊस असल्यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आपल्याला अवकाळी पाऊस हा वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे गारपीटची सुद्धा शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपण 18 तारखेचं जे वातावरण आहे ते संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला किनारपट्टीला काही कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. सांगरोल आणि पोरळाच्या काही भागामध्ये, रायपट्टणम या संपूर्ण भागात आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता तसेच वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळत आहे. तसंच या ठिकाणी मलकापूर आणि शंकपारा इथे आपल्याला पावसाची शक्यता, वातावरण दिसणार आहे परंतु पावसाची शक्यता एकदम कमी स्वरूपात, परंतु या ठिकाणी आपल्याला वादळी वारे बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे कोयना पट्टणमचा काही भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त वाऱ्याचं प्रमाण असेल, पाऊस तुरळक ठिकाणी होणार आहे. संपूर्ण भागात पाऊस नाही मित्रांनो, परंतु काही भागात आपल्याला हलके ढगाळ वातावरण, परंतु वादळी वाऱ्याची शक्यता सर्वाधिक आहे. महाबळेश्वरच्या काही भागात जर बघितलं तर तिथे हलक्या स्वरूपाचा पाऊस सोबत वादळी वाऱ्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. इतरत्र भागामध्ये जर बघितलं तर पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता तीही तुरळक ठिकाणी असणार आहे. आणि टेम्परेचर, तापमानामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये 18 एप्रिल रोजी तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तसंच आपण संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर 18 एप्रिल रोजी संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आणि या ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये, पंढरपूरच्या काही भागात आपल्याला वादळी वारे आणि पावसाचं वातावरण बघायला मिळेल, परंतु पावसाची जी शक्यता आहे ती एकदम कमी स्वरूपात आपल्याला 18 तारखेपासून बघायला मिळत आहे. परंतु 19, 20 आणि 21, 22 या 4 दिवसांमध्ये पावसाचं वातावरण थोडंसं, काही भागांमध्ये थोडीशी तीव्रता, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आता सविस्तर माहिती आपण या ठिकाणी 19 एप्रिल अक्षय तृतीयाच्या दिवशी पावसाचं वातावरण कसं असणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सकाळपासून जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ढगाळ वातावरणाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तो म्हणजे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आणि बीड भागांमध्ये संपूर्ण भागात जबरदस्त आपल्याला तापमानामध्ये वाढ झालेली बघायला मिळेल आणि त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणाची सर्वाधिक शक्यता या ठिकाणी आहे. तसंच अहिल्यानगर आणि बीडच्या काही भागात जर बघितलं तर सर्वाधिक ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे. तसंच जत आणि अटणीचा काही भाग आहे, इथे कर्नाटकाच्या काही बॉर्डरच्या भागामध्ये जर बघितलं तर हलक्या ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता इथे बघायला मिळत आहे. तसंच सिंधुदुर्गच्या काही भागात जर बघितलं तर सिंधुदुर्ग, राधानगरी या ठिकाणी आपल्याला पावसाचं वातावरण होणार आहे. परंतु काही भागात तुरळक पाऊस, तर काही भागात पाऊस पडणार नाही, परंतु तिथे आपल्याला वादळी वारे नक्कीच बघायला मिळणार आहे. कोल्हापूर, सांगरोल, पोरळा या ठिकाणी मलकापूर आपल्याला 19 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये, माकांजमध्ये पट्टणमचा काही भाग असेल, सातारा आणि प्रतापगृह इथे आपल्याला पावसाचं वातावरण होणार आहे, परंतु पाऊस नाही आणि या ठिकाणी वादळी वारे नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे.
नाशिक आणि जळगाव, मालेगाव, धुळे या भागात जर बघितलं तर ढगाळ वातावरणाची शक्यता काही तुरळक भागात आहे, सगळीकडे नाही. परंतु तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला 19 एप्रिल रोजी बघायला मिळणार आहे. आता आपण सविस्तर माहिती 20 तारखेची घेणार आहोत. 20 तारखेला 20 एप्रिल रोजी कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे याची सविस्तर माहिती आता आपण घेत आहोत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. एप्रिलच्या शेवटी आपल्याला पावसाची शक्यता कशी असणार आहे आपण या ठिकाणी बघत आहोत. आपण 20 तारखेच्या अंदाजामध्ये आता बघणार आहोत. 20 तारखेला पुन्हा एकदा दुपारनंतर मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि त्या बदलामध्ये आपल्याला अहिल्यानगर, बीड, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा या ठिकाणी पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे. तसंच आपल्याला सिंधुदुर्ग आणि काही रत्नागिरी, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण होणार आहे. परंतु पावसाचं जे वातावरण आहे 20 तारखेला सर्वाधिक कमी प्रमाणात आहे. परंतु टेम्परेचरमध्ये आपल्याला तापमानामध्ये खूप मोठी वाढ झालेली या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता आपण 21 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर नंदुरबारच्या काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बाकी इतरत्र भागांमध्ये निरभ्र आकाश आणि त्याचबरोबर तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आता आपल्याला बघायला मिळत आहे. 21 तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे आणि पावसाची जी शक्यता आहे ती थोडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसेच इकडे गारगोटी, पोंडा, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला पावसाचं वातावरण 21 एप्रिल रोजी बघायला मिळणार आहे. एसपूरले आहे, तसेच सांगारूरचा काही भाग आहे, भावडा या ठिकाणी आपल्याला पोरळाचा काही भाग, मलकापूर, शंकपारा, देवरुखमध्ये इथे आपल्याला पावसाची शक्यता मध्यम ते एकदम हलक्या स्वरूपाची बघायला मिळणार आहे. तसंच काही ठिकाणी आपल्याला तुरळक आणि हलका पाऊस बघायला मिळेल, तर काही ठिकाणी फक्त वातावरण होईल आणि आपल्याला वादळी वारे बघायला मिळणार आहे. 21 तारखेचं आपण हे ठिकाणी वातावरण बघितलेलं आहे. सोलापूर आणि बीडच्या काही भागात, तसंच उस्मानाबाद इथे आपल्याला ढगाळ वातावरण, संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण, तसंच मालेगावच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता, तसेच मनमाड, मालेगाव आणि येवला या ठिकाणी आपल्याला काही तुरळक भागामध्ये तिथे आपल्याला हलका पाऊस सोबत वादळी वारे खूप बघायला मिळणार आहे. असे जे वारे आहेत ते खूप जबरदस्त वारे सुद्धा आपल्याला 21 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. तसंच मुंबईच्या काही भागात जर बघितलं तर मुंबईमध्ये 45 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता असू शकते. तर आता आपण पुढील अंदाज आपण बघणार आहोत. 22 एप्रिलचा अंदाज बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. अजूनही आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. 22 एप्रिल रोजी वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला सकाळपासून किनारपट्टीसह इतरत्र भागामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहेत. ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहेत. वातावरणामध्ये बदल आणि संध्याकाळचा जो पाऊस आहे तो किनारपट्टीपासूनच सुरू होत आहे. बाकी इतरत्र भागामध्ये या ठिकाणी तापमानामध्ये मोठी वाढ झालेली. अहिल्यानगर, उस्मानाबाद, लातूर, तसंच संभाजीनगर, तसेच आपल्याला अमरावतीच्या काही भागात, जळगावच्या काही भागात, नांदेड आणि परभणीच्या काही भागामध्ये आपल्याला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. पावसाचं जे वातावरण आहे ते रत्नागिरी आणि कराडच्या काही भागात, शंकपाराच्या काही भागात, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. सांगरोल, पोर्ला, रायपट्टणम इथे या भागामध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळत आहे. परंतु जो पावसाचा जो जोर आहे तो मात्र आपल्याला या ठिकाणी अजिबात बघायला मिळत नाहीये, कारण पावसाचं प्रमाण फार कमी आहे आणि टेम्परेचर, तापमानामध्ये खूप मोठा बदल झालेला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अरबी समुद्राकडे जर बघितलं तर अरबी समुद्रातही आपल्याला सध्याच्या वातावरणामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. परंतु एप्रिलच्या शेवटी आपल्याला पावसाची शक्यता अजून वाढण्याची शक्यता आहे, ती आपल्याला पुढील अपडेटमध्ये बघायला मिळणार आहे. पाऊस कमी झाला किंवा वाढला तर आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.